नमस्कार, मी पूजा। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण रानामध्ये चाललेलो आहोत तेलपाटाची भाजी आणायला। तर हा आहे तेलपाटाचा वेल। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अतिशय तेलूस असा हा तेलपाटाचा वेल आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चायवालाची जी भाजी बघितली ना, त्या चायवालाची भाजी आणि ही तेलपाटाची भाजी ही जवळपास सेमच असते चवीला। फक्त त्या चायवालाच्या भाजीला छोटे छोटे काटे होते ना, तसे काटे या वेलीला अजिबात नाहीयेत। अत्यंत तेलूस आहे हा वेल। तर ही तेलपाटाची भाजी आणि चायवाळ्याची भाजी दोन्ही भाजींची चव आहे ना, ती सेमच असते। तर तुम्ही आतापर्यंत जर चायवाळ्याच्या भाजीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनेलवर जाऊन तुम्ही ह्या वेलाचा आपण अलगद वरचा कोंब असा तोडून घेणार आहोत। फक्त कोवळा कोवळा कोंब आपल्याला तोडून घ्यायचे। बघू शकता तुम्ही अगदी अलगद आपल्या हातामध्ये कोवळा कोंब येतोय। रानामध्ये तेलपाटासारखा दिसणाऱ्या अनेक वेली असतात, त्याचप्रमाणे ही एक वेल आहे जी दिसायला तेलपाटासारखी दिसते, पण ही तेलपाटाची वेल नाही। ही भाजी तेलपाटाचा वेल आहे तो अत्यंत तेलूस आहे आणि हा जो वेल इथे आपल्याला दिसलेला आहे तो असं त्याच्यावर अशी थोडीफार लव आहे। पानं बघू शकता तुम्ही, तेलपाटाची पानं आणि त्या वेलीची पानं दोन्हींची पानं सेम दिसत आहेत, परंतु हा तेलपाटाचा वेल नाहीये। याची चव आहे ना ती कडू असते, याची भाजी केली जात नाहीये। तर अशा प्रकारे रानभाज्या आणताना आपल्याला त्या बघून आणायच्या असतात। तर हे बघा, अशा प्रकारे मी तेलपाटाचे कोंब गोळा केलेले आहेत, परंतु भाजी बनवण्यासाठी आपल्याला खूप सारे कोंब गोळा करावे लागतील। एवढीशामध्ये आपली भाजी होणार नाही। चला तर मग जाऊया अजून कोंब गोळा करूया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे तेलपाटाला पाने असतात। हे बघा, एकदम तेलूस पाने असतात आणि त्याचा जो हे बघा, तर आपण आलोय तेलपाट शोधायला। हे बघू शकता, याची पानं पण घेतली जातात। कोवळी जी तेलूस पानं दिसतात ते घ्यायची असतात, जेणेकरून भाजीची क्वांटिटी वाढते। कारण की जर तेलपाट आपण शोधायला गेलो तर खूप आपल्याला जंगल भटकंती करावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला एक दोन भाज्यांचं तेलपाट भेटून जातं। जर तुम्हाला जागा माहीत असतील तर एखाद्या जागी खूप सारा तेलपाट आपल्याला भेटतो। कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता निसर्गातच उगवलेल्या या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। शिवाय या रानभाज्यांमध्ये खूप प्रकारचे औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत। तेलपाटाचे कोवळे कोंब तोडून आणल्यानंतर त्याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वात आधी ही तेलपाटाची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती अशी बारीक कापून घ्यायची। आता फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण, त्यानंतर मिरची व बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा, मिरची, लसूण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये हिंग, हळद व चवीपुरतं मीठ घालायचंय। आता परत थोडंसं परतून घेऊन त्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी टाकत आहे। आता फोडणीमध्ये ही भाजी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांमध्येच ही भाजी शिजते। गरम गरम भाकरी बरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।